मित्रांनो, स्टॉक मार्केट म्हणलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे चला ही अशी गोष्ट आहे की ते खूप सारा पैसा बनवू शकतो आणि याच्या नादातच आत्तापर्यंत खूप सारे वेगवेगळे स्कॅम झालेत आणि हे जे स्कॅम चालू असतात ना तेव्हा कित्येक जणांना काहीच समजत नसतं, परंतु जेव्हा काही याच्यामध्ये दिवस जातात, काही वर्ष उलटतात तेव्हा कळतं अरे आपण याच्यामध्ये कसं ट्रॅप झालो होतो, कारण त्यावेळी आपण कधीच योग्य डिसिजन घेत नसतो. मित्रांनो, आत्ताच्या कंडिशनची सगळ्यात एक हॉट कंडिशन आहे ती म्हणजे मार्केटमध्ये रोज एक नवीन कंपनी IPO घेऊन येते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये लोक पण फक्त त्या कंपन्यांचं नाव ऐकून कोणत्याही एखाद्या मोठ्या इन्व्हेस्टरची त्याच्या इन्व्हेस्टमेंट आहे हे पाहून अंधाधुंदपणे त्याच्यामध्ये पैसा लावत आहेत आणि या आशेने की इकडे पण झटपट पैसा बनेल, काहीही मेहनत न घेता बनतो, असं किती जणांचं एक अझम्पशन झालेलं आहे याच्यामध्ये. पण कधी कधी यामागे खूप मोठी गेम लपलेली असते जी सामान्य माणसाच्या विचाराच्या बाहेरची पण आहे, जी आता नाही समजणार, काही वर्षानंतर समजेल आणि ज्याच्यामुळे बरेच इन्व्हेस्टर त्याच्यामुळे फसतायत. होय मित्रांनो, आता याच्यामध्ये काय असं दोन प्रकारचे लोक असतात की जे डायरेक्ट तुक्का लावतात, म्हणजे कोणी सांगितलं, कुठे न्यूज मध्ये ऐकलं आणि पटकन पैसे बनतील असं ऐकून एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावतात. अशांसाठी हा व्हिडिओ नाहीये, त्यांनी इथूनच बाहेर पडावं असं मला वाटतंय. माझं म्हणणं असं आहे की ज्यांनाही वाटतं की माझे जे काही 4 पैसे मी गुंतवणार आहे मार्केटमध्ये ते एक वेल रिसर्च करून योग्य ठिकाणी जावेत, मलाही 4 गोष्टी समजाव्यात की मी कुठे पैसे लावले पाहिजेत, काय बघितलं पाहिजे, त्यांच्यासाठी ही मी डिटेल बनवतोय. कारण मला असं वाटतं की आजच्या कंडिशनला थोडं IPOचा हाईप वेगळाच झालेला आहे. याच्यामध्ये आपली लोक खूप सारे अडकूच शकतात किंवा अडकतायत, म्हणून हा इन डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत पहा. खूप सारी इंटरेस्टिंग गोष्टी सांगेल. या व्हिडिओनंतर तुम्हाला कळेल IPO आल्यावर नक्की काय बघायचं असतं आणि कुठे बघायचं असतं आणि कसं बघायचं असतं. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या कंडिशनला बऱ्याच गोष्टी AI द्वारे केल्या जातात आणि स्टॉक मार्केट ही याच्यामध्ये मागे नाहीये. तुम्हालाही स्टॉक मार्केट विथ AI शिकायचं असेल तर याच्यासाठी मी एक फ्री वेबिनार पण घेत असतो, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ज्यांना शिकायचंय त्यांनीच याला जाऊन जॉईन करायचं. मित्रांनो, आता आपल्या विषयाकडे वळूया. कोणत्याही IPO साठी अप्लाय करण्यापूर्वी आपल्याला बऱ्याच वेळेला काही गोष्टी माहीतच नसतात, परंतु एकदा एक गोष्टी पाहून घ्या की जेव्हा जेव्हा एखादा मोठा IPO बाजारामध्ये येतो ना तर ती एक नॉर्मल सायकल असते ना तीच पुन्हा सुरू होते. म्हणजे काय, त्या कंपनीचं नाव, तिचं एक फेम बनलेला असतो, एक हाईप जनरेट झालेला असतो, त्या कंपनीचं व्हॅल्युएशन, मग ते बाबा कसं चांगलं आहे कसं वाईट आहे याच्यावर होत असलेले वादविवाद आणि सोशल मीडियावर मग खूप महाग आहे का खूप स्वस्त आहे याच्या रिगार्डिंग होत असलेली चर्चा, व्हिडिओज. पण या सगळ्या गोष्टी अशी आरडाओरड आपल्याला नॉर्मली पाहायला मिळते. परिणामी या सगळ्यामध्ये शेवट एकच होतो, आपण यामध्ये फसत जातो. होय मित्रांनो, थोडं नीट लक्ष द्या. काही दिवसांपूर्वीच एक सध्याच्या कंडिशनला चर्चा चालू होती लेन्सकार्टची. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं ह्याच्या आधी कसं फसलं हे थोडं समजून तुम्हाला इथे मी सांगतो की लेन्सकार्टचं 70,000 कोटींचं काहीतरी व्हॅल्युएशन सांगितलं होतं आणि कंपनीने मार्केटमधून काहीतरी पैसा उचलला. त्याच्यावेळी जेव्हा मी लोकांना याच्याबद्दल डिटेल माहिती देतो, तो आता नक्कीच लक्षात ठेवा, मला कोणाला वाईट नाही म्हणायचं, कोणाला चांगलं नाही म्हणायचं, मला रियालिटी काय आहे हे तुमच्यापर्यंत घेऊन यायचंय. तर बरेच जण म्हणले की कंपनीचं व्हॅल्युएशन आहे, कंपनीचे एवढे स्टोअर्स ओपन झालेत. मी त्यांना एक प्रश्न विचारला, लेन्सकार्टचे स्टोअर्स ओपन झालेत, नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण ते स्टोअर मागच्या 5 वर्षापासून जोरदार ओपन होत आहेत का मागच्या 1 वर्षामध्ये जास्त ओपन झालेत? कारण अगदी 500 मीटरच्या अंतरावर पण आत्ताच्या कंडिशनला लेन्सकार्टचे स्टोअर दिसत आहेत. फंडा एक असतो, नवीन स्टोअर उघडायचे, त्याच्यामध्ये दाखवायचे की अरे कंपनीचे नवीन स्टोअर आहे, कारण याला काय 5 वर्षाची हिस्ट्री नाही, त्यामुळे लॉस प्रॉफिट त्या स्टोअरचं नसणार आहे आणि आम्ही ह्या स्टोअरच्या माध्यमातून एवढा पैसा उभा करू शकतो. आता हे तर झालं फक्त लेन्सकार्टचं उदाहरण. याच्या आधी तो पेटीएम मार्केटमध्ये आला. प्रत्येकाला वाटतं अरे मोबाईलवर वापरतो म्हणजे खूप भारी कंपनी असेल, ममाजार्थ असेल, यासारखे खूप सारे IPO मार्केटमध्ये आले होते. पण या IPOची पण खूप सारी चर्चा आतापर्यंत आपण पाहिली, पण लिस्टिंग नंतर यांच्या प्राइसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉल आपल्याला पाहायला मिळाले. तर चला याच विषयावर मी थोडा इतिहास पण तुम्हाला सांगतो. म्हणजे या 2-3 कंपन्या नाही आहेत. मागच्या 20 वर्षाच्या IPOच्या मार्केट जर आम्ही बघितलं तर जेव्हा हे हाईप आणि रियालिटी एकत्र आले तेव्हा काय घडलं क्विकमध्ये मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय होतं, जास्त व्हॅल्युएशन असूनही कामगिरी चांगल्या
चांगल्यापैकी करणारे काय IPO जर पाहिले याच्यामध्ये म्हणजे नाही का 2021 मध्ये कंपनी लिस्ट झाली तेव्हा त्याची इश्यू प्राइस होती 1125 इतकी, पण त्याचं लिस्टिंग झालं 2000 प्लस प्राइसला. एक मजबूत ब्रँड होता. तसंच ही कंपनीच थोडी लॉसमध्ये गेली, नंतर पुन्हा नफ्यामध्ये आली. सेम कंडिशन होती झोमॅटो बाबत. 2021च्या दरम्यान IPO आला, इश्यू प्राइस जवळपास 76च्या आसपास होती, लिस्टिंग 120 प्लस झालं. नेटवर्किंग इफेक्ट असेल, ग्रोथ स्टोरी असेल, काही काळासाठी यांची थोडी यशस्वी ठरली. आता याच बरोबर असेल काइन्स टेक्नॉलॉजी असेल, इरेड असेल, प्रुडंट असेल, ओके, प्रदीप फॉस्फेट्स लिमिटेड असेल, आयनॉक्स ग्रीन एनर्जी असेल, वेदांता, हे सगळे IPO कोणत्याही हाईप किंवा कोणत्याही प्रकारचा खूप मोठा धुमाकूळ न करता शांतीत लिस्ट होऊन चांगल्या लेवलवर लिस्ट झाले. आता या सगळ्या कंपन्यांना जर तेव्हा महाग म्हटलं गेलं होतं, पण सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना आत्ताच्या कंडिशनला त्यांनी चांगला परतावा दिलेला आहे. आता हे का सांगतोय तुम्हाला हळूहळू उलगडा होईल की अरे मी एवढं डिटेलमध्ये का सांगतोय, का आपल्याला समजणं गरजेचं आहे. याच्यामध्ये माझं इंटेन्शन एकच आहे, तुम्ही कुठेही ट्रॅप नाही होणार आजपासून, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. याच्यामध्ये फक्त तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्याला प्रॉपर पद्धतीने अप्लाय केलं पाहिजे. आता पाहूया की हाईप नंतर डाऊन झालेले IPO कुठले आहेत. पेटीएम 2021ला आला, इश्यू प्राइस 2150 होती, लिस्टिंग 1950ला झाला ना, अक्षरशः 350-400 पर्यंत धडाधड पडला. नंतर जास्त व्हॅल्युएशन, प्रॉफिटचं पुढचं काहीच प्लॅन क्लिअर नसणं त्यावेळी झालं. LICचं पण सेम झालं. 2022ला IPO आला, 949ला इश्यू प्राइस होती त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर लिस्टिंग नंतर तो पण पडला. मोठा ब्रँड पण स्लो ग्रोथ होती आणि त्यांचं मार्केट बऱ्याच इतर पॉलिसी मेकर कंपन्यांनी खाल्लं. त्याच्यानंतर रिलायन्स पॉवर 2008ला IPO आला होता. भारतामधला त्या काळचा सगळ्यात मोठा IPO, त्याचं नाव एवढा गाजावाजा झाला आणि रिलायन्स म्हटलं की काहीतरी वेगळंच होतं. अवस्था काय तुम्ही आजच्या कंडिशनला बघू शकता. मग तेव्हा तो रिस्की ठरला. लेन्स कार्ड असेल, मामाअर्थ, ओला इलेक्ट्रिकल असेल, पेटीएम असेल, असे कित्येक नाव आहेत, ओके, जे पूर्ण गाजावाजा करत मार्केटमध्ये पूर्ण हवा करत लिस्ट झाले आणि त्यांची हवा डुस झालं, जमा झाला. नंतर ते अक्षरशः डाऊन झाले. पण खरी गोष्ट अशी आहे की व्हॅल्युएशन आणि बिझनेस प्रोजेक्शन ह्या दोन वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. क्लिअर. आता काय होतं माहिती आहे का तुम्हाला, प्रमोटर्स आणि सुरुवातीचे जे इन्व्हेस्टर्स असतात आपल्याला बिझनेस चांगला ओळखतात. ज्यांनी कंपनीमध्ये सुरुवातीला पैसे लावला त्यांना ठाऊक असतं की ते जनतेला काय दाखवत आहेत आणि काय लपवत आहेत. रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपण अर्धवट सत्यच नेहमी पाहत असतो, कारण आपण नेहमी नाण्याची एक बाजू पाहण्यात खूप इंटरेस्ट असतो. आपण फक्त रिव्हेन्यू आणि ग्रोथ स्लाइड्स पाहत असतो, पण एक्झिक्युशनची रिस्क किती आहे, मार्केट सॅच्युरेशन किती आहे, कंपनीची सिच्युएशन आणि युनिट इकॉनॉमी याच्याकडे आपलं कधीच लक्ष जात नाही. म्हणून कंपनीचे फक्त नाव पाहणे किंवा युट्यूबवर जाऊन एखादी स्टोरी पाहणं पुरेसं नाहीये, त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी वाचणं गरजेचं आहे. बरोबर. आता ह्या गोष्टी काय असतं की मार्जिन्स लेस किती आहेत, एक्सपान्शन एक्सपेन्सिव्ह असणं पण याच्यामध्ये महत्वाचं असतं. याच्यामध्ये त्याच्यानंतर कॉम्पिटिशन इंटेन्स जास्त असेल तर ही सरळ सोट कहाणी कंपनीची नसते. ओके. एक उदाहरण एकच सिद्ध करते याच्यामध्ये की व्हॅल्युएशन म्हणजेच कंपनीचा फायनल रिझल्ट नाही मित्रांनो. काही महाग IPO मोठे ब्रँड बनले तर काही स्वस्त IPOने पण इन्व्हेस्टर्सना ट्रॅप केलंय. म्हणून थोडे डिटेल समजून घेणं गरजेचं आहे, कारण लिस्टिंग डे फक्त एका दिवसापुरताच असतो, पण याच्या अंमलबजावणी पुढच्या एक्झिक्युशनसाठी कित्येक महिने लागतात कंपनीला पुढे जाण्याआधी, आणि याच्यामध्ये लोक ट्रॅप होतात. म्हणून आता समजा मेन फॅक्टकडे तुम्हाला घेऊन येतो. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून सांगायची, जसं आम्ही AI वर खूप साऱ्या गोष्टी घेतोय, डिटेलमध्ये शिकवतोय, कारण हे IPO वगैरे पण आता मी जे शिकवणार आहे ना ते AI चा वापर करून तुम्हाला क्विकली समजायला सोपं जाईल. आणि याच्यासाठी मी पुण्यामध्ये एक 1 डे सेशन घेतोय. होय मित्रांनो, त्याची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली, अवश्य न चुकता जॉईन करा. महाराष्ट्रात कुठेही राहता तर हा प्रोग्राम चुकवू नका, कारण AI वर इतकं डिटेल आणि स्पष्टपणे आम्ही पहिल्यांदाच तुम्हाला सांगणार आहे, जे कोणाला माहित पण नाहीये ते तुम्ही शिकू शकता. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये. IPO मध्ये इन्व्हेस्ट करताना पहिला प्रश्न स्वतःला एक विचारा की मी हाईप मध्ये गुंतवणूक करतोय का कंपनीच्या फंडामेंटल्स मध्ये, कंपनी नफा कसा वाढवेल हे मला समजतंय का, हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे का लिस्टिंग ट्रेड आहे. जर हे स्पष्टपणे सांगता येत नसेल, थांबा. एखादा IPO चुकला म्हणून कोणीही गरीब नाही झालेला, किंवा एखादा IPO भेटला म्हणून कोणी करोडपती पण नाही झालेला. प्रमोटर्सना त्यांच्या भविष्याची आपल्यापेक्षा जास्त कल्पना असते. ते एक स्टोरी विकतात आपल्याला, आणि आपल्याला ती आकड्यांवर तपासावी लागते, आणि ज्याला आकडे कळतात तोच ह्याला जाणून घेतो. कारण IPO मध्ये सत्य हे बहुतेक वेळा लिस्टिंग नंतर समजतं, कदाचित त्याला काही महिने आणि वर्ष पण लागू शकतात. म्हणून तुम्हालाही IPO मध्ये ट्रॅप व्हायचं नसेल तर तुम्हाला काही महत्वाच्या बाबी आता मी सांगतोय ते तुम्हाला इन डिटेल मध्ये समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हे पॉइंट इतके महत्वाचे आहेत ना, लाईफ चेंजिंग फॅक्टर ठरतील, जे तुम्हाला मला व्हिडिओ संपल्यावर आवर्जून सांगायचे.
IPO ला अप्लाय करण्यापूर्वी पहिली गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे की गुंतवणुकीपूर्वी तुमचं टाइम फ्रेम तुम्हाला डिफाईन करायचं. म्हणजे एखादा IPO आला तर तुमच्या याच्यामध्ये उद्देश काय आहे, म्हणजे लिस्टिंग डेला नफा घेण्यासाठी की दीर्घकालीन होल्डिंगसाठी, दोन्ही परिस्थितीत रिस्क आणि रिवॉर्ड वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला स्वतःचं याच्यामध्ये एक अझम्पशन बनवायचे आणि याच्यावर स्वतःला टेस्ट करून नंतर अप्लाय करायचे. त्याच्यानंतर ना दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला शिकून घ्यायची आहे कंपनीचं बिझनेस मॉडेल. कारण हे आपल्या लोकांना माहितच नसतं. कंपनी काय करते, तिचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांची मागणी भविष्यात टिकून राहणार आहे का नाही हे थोडं नीट समजून घ्या. त्याच्यानंतरच त्या ब्रँडचा विचार करा, त्या सेक्टरचा विचार करा. तिसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये नेहमी तपासून पाहिजे म्हणजे रिस्क फॅक्टर्स. मित्रांनो, आता रिस्क फॅक्टर कसे समजतात बरं, लक्षात ठेवा. कंपनीचा जेव्हा IPO होतो तेव्हा कंपनीचा DRHP मार्केटमध्ये येतो, म्हणजे त्याच्या थ्रू ते अप्लाय करत असतात आधी सेबीला. DRHP मध्ये दिलेले रिस्क फॅक्टर्स नेहमी डिटेलमध्ये वाचा. रेग्युलेटरी मार्केट्स काय असतं, त्याचं कॉम्पिटिशन काय आहे किंवा इतर ऑपरेशनल रिस्क कोणते, ते सगळं तुम्हाला DRHP मध्ये डिटेल समजणार आहे. 4 नंबरची महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सेक्टरचं फंडामेंटल बघा. कारण कुठली ना कुठली कंपनी कुठल्या तरी सेक्टरशी लिंक असते. मग कंपनी ज्या सेक्टरमध्ये काम करते त्यांचा सध्याचा उद्योग काय, भविष्यातील नॉर्मली ट्रेंड काय राहू शकतो, सरकारची धोरणं त्या सेक्टरशी अनुकूल आहेत का, त्या सेक्टरमध्ये त्या कंपनीला किती कॉम्पिटिशन असेल, ऑलरेडी किती कॉम्पिटिटर्स आहेत हे तुम्हाला बघावं लागेल. 5 नंबरची महत्वाची गोष्ट IPO अप्लाय करण्यापूर्वी नेहमी पाहावी कंपनीचे आर्थिक रिझल्ट आतापर्यंतचे कसे आहेत. म्हणजे मागील काही वर्षामध्ये कंपनीचा रेव्हेन्यू असेल, त्याच्यानंतर प्रॉफिट, कंपनीचे डेप्ट लेवल, कंपनीचा कॅश फ्लो, हे डिटेल बघा. नफा सातत्याने वाढतोय का हे पण पाहणं तेवढंच महत्वाचं असतं. नाही तर काही कंपन्या लिस्टिंगच्या आधी 1 वर्ष प्रॉफिटमध्ये येतात. हे गणित तुम्ही कधीतरी ऐकलं असेल आणि अशा किती कंपन्यांचं तुम्ही ऑब्झर्व केले ते मला पटकन कमेंट करून सांगा. 6 नंबरची महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन. थोडं लक्ष देऊन बघा मित्रांनो. IPO ओव्हर सबस्क्राईब झाला म्हणजे तो चांगला आहे असं नसतं. अनेक वेळा हाईप आणि शॉर्ट टर्म ट्रेंड्समुळे अशी परिस्थिती निर्माण होते. बऱ्याच वेळेला रिटेलरचा कोटा 25% असतो आणि रिटेलरची संख्या जास्त असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात तुटून पडतात. त्यामुळे असं वाटतं की अरे IPO ला 40 कोटी सबस्क्राईब झालाय, पण बघा कुठल्या कोट्यामध्ये किती सबस्क्राईब झालेला आहे. कारण जर QIPचा कोटा जर हायली सबस्क्राईब होतोय, ओव्हर सबस्क्राईब, तर समजून चालायचं असतं की इथे काहीतरी चांगलं दिसतं याच्यामध्ये. आता 7 नंबरची महत्वाची गोष्ट म्हणजे हाईप नाही तर लॉजिकली विचार करून कोणत्याही IPO मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करा. हाईपच्या मागे कधीच पळू नका. कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी कोणाकडे इतर कामामधून हे सगळं पाहण्यासाठी वेळ नसतो. आणि हे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी स्टडी कराव्या लागतील आणि जर जमत नसेल तर नेहमी लांब राहा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हाईप नाही तर नेहमी लॉजिकली विचार करून कोणत्याही IPO मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. पण या सगळ्यासाठी कोणाकडे इतर कामामधून हे सगळं पाहण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर त्यांच्यासाठी IPO मध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी झटपट एक चेकलिस्ट मी देतो, म्हणजे तुम्हाला पण ह्याचा अंदाज घेता येईल की काय काय बघायचे. पहिली गोष्ट, पियर्स आणि कॉम्पिटिटर सोबत त्यांचं व्हॅल्युएशनची तुलना करा. दुसरी गोष्ट, GMP खूप लोक नाचतात तर त्याच्या गाजावाजाला बळी पडू नका. थोडं डिटेल बघा की खरंच GMP किती इम्पॅक्टफुल आहे त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट बघा की अँकर आणि QIBची डिमांड किती, ह्याच्यानुसार तुम्हाला तो किती ओव्हर सबस्क्राईब होऊ शकतो याचा एक अंदाज येतो. 4 नंबरची गोष्ट बघा, इश्यू प्राइस आणि लिस्टेड पियर्स यांची नॉर्मली तुलना करा. नफा मिळवण्याचा कंपनीचा ट्रेंड आणि त्यांचा मार्ग पाहणं गरजेचं आहे. फक्त रेव्हेन्यू ग्रोथ हा काही इम्पॉर्टंट फॅक्टर नसतो. 6 नंबरची चेकलिस्ट अशी आहे की जो काही पैसा आपल्याकडून कंपनी उभा करते त्या फंडाचा वापर कशासाठी केला जाणार आहे. कर्ज फेडण्यासाठी, बिझनेस एक्सपांड करण्यासाठी की गुंतवणूकदारांची इक्विटीसाठी, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी कंपनीत पैसा लावला होता ते बाहेर पडतायत, म्हणजे ऑफर फॉर सेल आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. त्याच्यानंतर महत्वाची 7 नंबरची लिस्टिंग आपल्याला पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे प्रमोटरचा हिस्सा किती राहील. एखादा IPO लिस्ट झाला, प्रमोटर किती राहतील, कंझ्युमरची सस्टेनेबिलिटी किती आहे व युनिट इकॉनॉमिक्स कंपनीचं कसं आहे. 8 नंबरचा पॉईंट असेल याच्यामध्ये अँकर आणि QIBचा इंटरेस्ट बघा. आणि हे जर तुम्हाला समजलं तर या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला कळेल. आता तुम्हाला बऱ्याच वेळेला प्रश्न पडलेला ह्या सगळ्या गोष्टी कुठून मिळणार. तर मित्रांनो, कंपनीच्या DRHP मधून हे सगळं आपल्याला मुख्य मुद्दे समजतात आणि अगदी 10-15 मिनिटांमध्ये हे सगळं समजून येतं. आणि तुम्ही जर ह्याच्यामध्ये AI चा वापर केला तर 5 मिनिटांमध्ये हा सगळा डेटा येतो. फक्त त्यासाठी डिटेल प्रॉम्प्टिंग गरजेचं असतं, जे मी तुम्हाला तर शिकवणारच आहे. पुण्याचा प्रॅक्टिकल सेशन आहे, तो पुण्यामध्ये अवश्य अटेंड करा. ओके. आता ज्याच्यामुळे काय होतं, आता ही सगळी गोष्ट आपण जी तुम्हाला मी सांगितली त्याच्यामुळे काय होतं की आपण जेव्हा हे सगळं शिकाल तेव्हा IPO बद्दल 90% आसपास आपल्याला एक स्पष्टता मिळेल
या सगळ्या गोष्टी कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी प्रत्येकाने तपासून पाहिजेत. विचार करा आतापर्यंत किती वेळा पाहिलं, आणि जर पाहिलं नसेल तर तुम्हाला हे बघायचंय. त्याच्यानंतर तुम्ही योग्य निर्णय घ्या. ह्याला त्याला विचारायच्या भानगडीत पडू नका, स्वतः डिसिजन घेऊ शकता. आणि या सगळ्यामुळे IPOच्या एवढ्या भडीमारामुळे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या लिस्टिंगमुळे कधी कधी असा मनामध्ये प्रश्न पडतो की भविष्यामध्ये IPO लिस्टिंग हा मोठा स्कॅम तर होणार नाही ना? तुम्हाला काय वाटतं बरं याच्यावर? सध्या खूप सारी याच्यावर चर्चा चालू असते. भविष्यामध्ये होऊ शकतो का IPO लिस्टिंग स्कॅम? पण थोडं सांगा, कारण आजकाल कोणी मार्केटमध्ये कंपनी लिस्ट करतोय. ओके, आता मेन पॉइंट, आता मी जी काही एवढी माहिती दिली तुम्हाला कशी वाटली बरं? उपयुक्त वाटली का बरं? खरंच तुम्हाला इथून पुढे IPO डिसाईड करताना कामाला येईल का? ओके, तर तुमचं मला अवश्य मत याच्यामध्ये सांगा. आणि याच बरोबर माझ्यापेक्षा अशा ट्रेडर्स सोबत शेअर करा जे प्रत्येक IPO मध्ये अंधाधुंदपणे उडी घेतात. त्यांना वाटतं की स्टॉक मार्केट IPO म्हणजे खूप श्रीमंत होण्याचा झटपट मार्ग आहे. तर असं काही नाहीये, लक्षात ठेवा. व्हॅल्युएशन सांगतं की प्रोमोटर्सना त्यांची किंमत किती वाटते, पण मार्केट सांगतं की याची खरी किंमत काय आहे. तर मित्रांनो, चला स्मार्ट इन्व्हेस्टिंगला आपण थोडं लोकप्रिय करूया आणि अंधाधुंद इन्व्हेस्टमेंटला थोडं राम राम करूया. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे इन्व्हेस्टेड, स्टे स्मार्ट. धन्यवाद.